मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्थ आणि जीवा हे दोघेही नंदिनीच्या आणि काव्याच्या घरी आलेले असतात. धनंजय राव पुढे जातात आणि या असं म्हणतात. ट्रॅफिक लागलं का जास्त असं विचारतात. तेव्हा पार्थ म्हणतो हो थोडं लागलं, आणि मग जीवा म्हणतो नाही जास्तच लागलं जरा. त्याच वेळी आता त्या दोघांच्या बोलण्यामध्ये ताळमेळ नसतो हे पाहून धनंजय आता लगेचच त्या दोघांकडे आश्चर्याने पाहतात. पार्थ आता लगेच सगळं काही व्यवस्थित सावरून घेतो आणि म्हणतो काही नाही, थोडंफार लागलं जरा ट्रॅफिक, असं म्हणून तो जीवाकडे पाहतो. तर शारदा आता त्या दोघांना तेथे पाहते आणि लगेच आतमध्ये बोलवते. म्हणते की या ना हो, मुलीवर आहेत, मी त्यांना लगेचच बोलवते, असं म्हणून ती लगेच तेथून जाते. त्याच वेळी आता घरामध्ये एंट्री करताना पार्थला आठवतं की कशाप्रकारे जेव्हा मी आणि नंदिनी दोघेही डेटवर गेलो होतो तेव्हा काव्या आणि तिच्यासोबत आरूसुद्धा आली होती आणि दोघींनी खूप मस्ती केली होती. आमच्या दोघांच्या डेटचा अगदी पचकाच करून टाकला होता. त्याचबरोबर नंदिनीला जेव्हा मी पाहायला आलो होतो तेव्हाचे सर्व क्षण आता त्याला आठवू लागतात आणि तो त्या स्वप्नांमध्येच आता रंगून जातो. तेव्हा जीवाला सुद्धा आठवतं की जेव्हा काव्याच्या घरी मी पहिल्यांदा आलो होतो पार्थदादाचं आणि नंदिनीचं लग्न फिक्स करण्यासाठी आलो होतो, आणि हे सगळं आठवता त्याला काव्याची सुद्धा खूपच आठवण होते की आम्ही दोघेही एकांतात तेथे भेटलो होतो आणि मग दोघांनी ठरवलं होतं एकदा का पार्थदादा आणि नंदिनीताईचं लग्न झालं की आपल्या दोघांची लाईन ही क्लिअर होणार, आपल्या दोघांचं लग्न होणार. आता हे सगळं आठवून लगेच जीवाच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर ते दोघेही आता त्याच विश्वामध्ये अगदी रमूनच गेलेले असतात. धनंजय विचारतो, अहो कसला विचार करताय तुम्ही दोघे जण एवढा? मग त्याच वेळी कामाचा विचार करत असल्याचं आता पार्थ म्हणतो. तेव्हा धनंजय विचारतो, कामाला कधीपासून आता सुरुवात करणार? त्याच वेळी पार्थ म्हणतो, ॲक्च्युली कामाला सुरुवात केली आहे, उद्यापासनं नॉर्मल रुटीन सुरू करणार. तेव्हा जीवा आता मनातच विचार करतो, नॉर्मल? आता तर काहीच नॉर्मल असं उरलेलं नाहीये. त्यानंतर तो त्या दोघांनाही आतमध्ये आता यायला सांगतो. तेव्हा जीवा आता दबकतच जरा आतमध्ये जातो, कारण त्याला कोणत्याच गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट असा राहिलेला नसतो. तर दुसरीकडे आता काव्या डोक्याला हात लावूनच उभी असते. तेवढ्यातच तेथे आरू जाते. ती सुद्धा काव्या पुन्हा चिडेल की काय या विचाराने जरा घाबरलेली असते. तर काव्या नेहमीप्रमाणे रागतच तिला विचारते की काय आहे? मग आता आरू रडते आणि म्हणते मला तुला सॉरी म्हणायचंय. असं आरूने म्हटल्याबरोबरच काव्याला खूप वाईट वाटतं आणि ती सुद्धा रडते, आरूला घट्ट मिठीत घेते. त्याचवेळी आरू म्हणते आजच्या दिवसातली प्रेमाने मारलेली ही पहिली मिठी आहे. त्याचवेळी नंदिनी आता तेथे येते आणि म्हणते अरे वा, शहाण्याच आहात की, मला सोडून अशी मिठी मारताय का तुम्ही? त्याचवेळी आता काव्या रागातच नंदिनीकडे पाहते. मग त्यावेळी नंदिनीला आता वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आता म्हणते काव्या अगं अशी काय करतेस, आपण आधीसारखी मिठी तर मारूयात. त्यावेळी आता काव्या म्हणते आधीसारखं काहीही राहिलेलं नाहीये, ना तू आणि ना मी, असं म्हणून नंदिनीचं मन पुन्हा एकदा ती दुखावते. आता नंदिनी ठाम निश्चयाने तिला सांगते आपल्या दोघींना कधीही कुणीही वेगळं करू शकत नाही. तर आता काव्या खूपच रडू लागते. त्याचवेळी काव्या येणं असं म्हणून नंदिनी आता तिला मिठी मारायला सांगते, परंतु काव्या आता हट्टीपणा करत म्हणते की नाही. पुढे आता नंदिनी म्हणते की आपण एकत्र जे काही क्षण घालवले आहेत ना, त्या चांगल्या क्षणांची शपथ आहे. त्याचवेळी आता काव्याला खूपच वाईट वाटतं आणि ती बिचारी आता खूप रडू लागते आणि नंदिनीला मिठी मारणार असते. त्याचवेळी तेथे आता शारदा येते आणि म्हणते पार्थ आणि जीवा आलीत. आता ते ऐकून लगेचच काव्या पाठीमागे जाते, नंदिनीला मिठी मारत नाही आणि डोक्यालाच हात लावते. त्याचवेळी आता शारदा तेथे येत म्हणते की अरे पार्थ आणि जीवा आले आहेत, मी ताटं घेते लगेच वाढायला, तुम्ही सर्वांनी या. मग आता काव्या रागातच म्हणते मी अजिबात येणार नाही. त्याचवेळी आता शारदा म्हणते काव्या हे बघ बाळा समजून घे. तेव्हा काव्या रागातच विचारते आई यामध्ये सुद्धा आता तू फोर्सच करणार आहे का आम्हाला, असं म्हणून ती आता रडू लागते. सारखी रडत असल्यामुळे कोणाला काहीच कळत नसतं. मग आता नंदिनी म्हणते काव्या बाळा अगं असं सारखं रडून काहीच होणार नाहीये, प्लीज तू चल ना, असं म्हणून ती आता काव्याला फोर्स करते की चल खाली. त्यावेळी शारदा म्हणते काव्या अगं हट्टीपणा करू नकोस, चल बाळा. तेव्हा काव्या रागा वैतागाने लगेच पाय आपटतच तिथून जाते. त्यावेळी आता आरू आणि त्याचबरोबर नंदिनीला खूप वाईट वाटत असतं. मग त्याचवेळी आरू आता रडू लागते, कारण काव्याची ही मनस्थिती तिला पाहवतच नसते.
मग त्याच वेळी रागावैतागाने का होईना ती गेली आहे ना तिकडे, मग चला सर्वांनी असं म्हणून शारदा नंदिनीला सांग. त्याच वेळी इकडे सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. तेव्हा आता काव्या ही खूप प्रेमाने जीवाकडे पाहत असते, परंतु जीवा रागातच तिच्याकडे पाहत असतो. काही वेळानंतर अगं नंदिनी त्यांना कोलंबी वाढना असं लगेचच आता शारदा म्हणते. तेव्हा आमच्या आईच्या हातची ही स्पेशल डिश असल्याचा आता नंदिनी म्हणते. मग त्यावेळी आता नंदिनी लगेचच जीवाला कोलंबी वाढत असते. त्यावेळी मात्र आता काव्या म्हणते, अगं जीवाला प्रॉन्स वाढू नकोस कारण त्याला ॲलर्जी आहे असं म्हणून लगेचच ती सगळ्यांकडे पाहते. तर सर्वांना मोठा धक्काच बसतो की काव्याला हे माहीतच कसं झालं आणि काव्याला समजलंच कसं की जीवाला प्रॉन्सची ॲलर्जी आहे म्हणून. आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही काव्याकडे पाहत असतात. तर आता जीवा काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून सर्वांना सांगू लागतो की पार्थ दादा आणि नंदिनी ताईच्या लग्नाच्या वेळी जेव्हा आम्ही मेन्यू डिसाईड करत होतो ना, तेव्हा मी तिला सांगितलं होतं, त्यामुळे तिला समजलं, बाकी काही नाही. तेव्हा काव्याला मोठा धक्काच बसतो की हा क्षणोक्षणी असं खोटं का बोलतोय आता. मग तेव्हा कुठे जाऊन पार्थ आणि नंदिनीच्या जीवात जीव येतो की असं आहे का, कारण पार्थला जरा वेगळीच शंका आलेली असते. काही वेळानंतर आता काव्याला आठवतं की जेव्हा मी गच्चीवर जीवाला बोलवलं होतं तेव्हा मी माझ्या ताईला सांगेन आपल्या प्रेमाबद्दल असं त्याला सांगितलं होतं. तर जीवा हा स्पष्टपणे म्हणालेला असतो की नंदिनीसुद्धा आता फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवणार, तुझ्यावर नाही. मग त्यानंतर नंदिनी आता म्हणते की काव्य बरं झालं सांगितलंस, मी यापुढे ना आता लक्षात ठेवेन. त्याच वेळी आता नंदिनी म्हणते, कसं आहे ना, काही गोष्टी सोसत नसतील तर आपल्यापासून त्या लांब ठेवलेल्याच बऱ्या, हो की नाही, आणि त्याची काळजी ही आयुष्यभर सुद्धा घ्यायलाच हवी असं म्हणून ती थोडा वेळ पार्थकडे पाहते. तर जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. सर्वांनीच एकमेकांबद्दल खूप मोठा असा गैरसमज करून घेतलेला असतो. तेव्हा आता पार्थ लगेचच आपला पाणी पितो, त्यालाही खूप वाईट वाटलेलं असतं. त्याच वेळी आता अगं नंदिनी स्वीट वाढना सर्वांना असं आता लगेचच शारदा म्हणते. त्यावेळी आता लगेच तेथे रसगुल्ल्याचा बाऊल असतो. तेव्हा तो बाऊल हातात घेत लगेचच नंदिनी सर्वांना रसगुल्ला वाढत असते. त्यावेळी काव्या आणि जीवाला आठवतं की एकदा आम्ही दोघे जेवायला गेलो होतो तेव्हा काव्या विचारते, अरे जीवा तू रसगुल्ले मागवले होते, मग कुठे गेले ते रसगुल्ले, वेटरला ना बघायलाच पाहिजे जरा, ए वेटर इकडे रसगुल्ले कुठे आहेत असं ती विचारते. त्यावेळी जीवा म्हणतो, अगं आलाय रसगुल्ला. तेव्हा कुठे आहे रसगुल्ला असं आता काव्या विचारते. मग आता जीवा म्हणतो, हे काय माझ्यासमोर आहे रसगुल्ला. मग आता काव्या हसते आणि म्हणते, जीवा तू ना एकदम फिल्मी आहेस, फिल्मी. तेवढ्यातच आता लगेचच तो वेटर रसगुल्ले आणून देतो. मग आता ते रसगुल्ला हातात घेत जीवा म्हणतो की तू ना सुद्धा काव्या या रसगुल्ल्यासारखेच आहे, मऊ आणि अगदी सॉफ्ट, त्याचबरोबर गोड गोड. कारण रसगुल्ला खाल्ल्यावर याची चव जशी जिभेवर रेंगाळते ना, तसाच तुझ्या सहवासाचा गोडवा माझ्या मनामध्ये असा रेंगाळत असतो. तेव्हा काव्य म्हणते, अरे वा वा, काय बोललास तू जीवा, काय बोललास. तेव्हा तो सुद्धा खुश होत, थँक्यू थँक्यू असं तिला म्हणतो. मग आता त्यानंतर काव्य विचारते, पाठ करून आलास ना तू हे वाक्य. त्यावेळी आता तो म्हणतो, नाही ग, पाठ नाही करून आलो मी. मग कुठनं ढापलंस, कुठनं हे वाक्य तू, असं काव्य त्याला विचारते. तेव्हा आता जीवा म्हणतो, कवी जीवा कुमार खूप मोठे लेखक आहेत. त्यावेळी काव्य विचारते, त्यांनी लिहिलं आहे का. तेव्हा काव्य विचारते, त्यांनी असं लिहिलंय का रसगुल्ला वगैरे. मग आता काव्य विचारते, तू कोण आहे माहितीये का. तेव्हा जीवा आता अगदी आनंदानेच विचारतो, कोण आहे सांग बरं. मग आता काव्या त्याचा गाल पकडते आणि माझा देशमुखांचा बुंदीचा लाडू आहे असं म्हणते. त्याच वेळी आता ठरलं तर मग, कारण आज यापुढे जीवा देशमुख हा बुंदीचा लाडू असेल आणि यापुढे मी जेव्हा जेव्हा रसगुल्ला खाईल ना तेव्हा तेव्हा मला फक्त आणि फक्त तुझी आठवण येईल असं म्हणून तो स्वतः रसगुल्ला खातो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि ह्या सगळ्या आठवणी आता त्या दोघांनाही आठवत असतात. तेव्हा तो आता हसतच काव्याकडे पाहतो. तर काव्याला कळतच नाही नक्की काय झालंय. मग त्याच वेळी आता पार्थ सुद्धा जीवाकडे पाहतो, कारण जीवाच्या चेहऱ्यावर हसू असतं आणि तो काव्याकडे पाहत असतो. तेव्हा सर्वांच्या मनात धाकधुकच होते की हे काय चाललंय जीवाचं. मग आता काव्यालाही प्रश्न पडतो, जीवा काय असं करतोय. तेव्हा आता लगेचच शारदा विचारते, जीवा
मग जीवा पटकन आता लगेच शारदाकडे पाहतो आणि तो पूर्णपणे भानावर येतो, कारण त्याला काव्याबरोबर घालवलेले प्रसंग सारखेच आठवत असतात. मग आता शारदा म्हणते, जीवा अहो तुमच्या आवडीची ही स्वीट डिश आहे रसगुल्ला. मानिनी वहिनी बोलता बोलता म्हणाल्या होत्या की तुम्हाला रसगुल्ले खूप आवडतात म्हणून. त्याचवेळी नंदिनी म्हणते, हो आई मला सुद्धा म्हणाल्या होत्या, त्यामुळे तुम्ही घ्या ना प्लीज. तेव्हा आता जीवा एकदमच इमोशनल होतो आणि म्हणतो, माणसं बदलतात, त्यांच्या सवयी सुद्धा खूप बदलतात. मला ना आधी फार आवडायचा रसगुल्ला, हल्ली आता मला अजिबात गोड पचतच नाही, असं म्हणून तो काव्याकडे पाहतो. तर काव्याला आता खूपच वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. त्यानंतर आता तो म्हणतो की त्यालाही मी आवडत नाही आणि मलाही तो आवडत नाही, असं म्हणून पुन्हा पुन्हा काव्याकडे तो पाहतो. त्यामुळे यापुढे रसगुल्ला नकोच असं म्हणून तो काव्यासमोर आता त्या रसगुल्ल्याचा बाऊलच पुढे ठेवतो आणि खूपच रागात आता तो तिच्याकडे पाहतो. तर काव्य आता भरल्या ताटावरून तेथून निघून जाते, ती जेवतच नाही. तेव्हा धनंजय विचारतो, काव्य अगं काय झालं? त्यानंतर आता जीवाला सुद्धा वाईट वाटत असतं, पण या क्षणी तो जरा रागातच असतो. तेव्हा आता नंदिनी ही पार्थकडे पाहते आणि म्हणते, आय एम सॉरी, ॲक्च्युली ती थोडी डिस्टर्ब आहे ना म्हणून अशी वागते. आता तिच्या वतीने मी माफी मागते. तेव्हा आता पार्थ म्हणतो, इट्स ओके, काही हरकत नाही. तेव्हा आता लगेचच जीवाला राग येतो, कारण ती पार्थ बरोबर बोललेली असते. मग त्यावेळी जीवा विचारतो, अजून तिच्या वतीने तू कुणाकुणाची माफी मागणार आहेस? कारण घरी सुद्धा तू तेच बोललीस ना. त्यानंतर आता जेवण झालंय माझं, निघूया का, असं लगेचच आता जीवा नंदिनीला विचारतो. तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही, एकदम गप्पच असते. त्याच वेळी आता धनंजय विचारतो, अहो जेवणाला तरी सुरुवात अजून तुम्ही कुठे केली? अजून एक घास सुद्धा खाल्लेला नाहीये. त्याच वेळी आता पार्थ म्हणतो, नको राहू देत, काही हरकत नाही, आम्ही निघतोय आता, तुम्ही काव्याला रेडी व्हायला सांगा. तेव्हा आता ठीक आहे असं लगेचच धनंजय म्हणतो आणि शारदा सुद्धा म्हणते. आता जीवाला खूपच राग येतो, कारण आता पार्थ दादा कसं हक्काने काव्याला रेडी व्हायला सांगतोय हे त्याला अजिबात आवडत नसतं. त्याच वेळी आता जीवाला खूप राग आलेला असतो आणि त्याच्या मनात तेवढं दुःख सुद्धा साठलेलं असतं, पण तो आता आपलं दुःख कोणालाच दाखवत नसतो. त्यानंतर आता शारदा लगेचच काव्याकडे येते. तर काव्या आता खूप चिडलेली असते आणि तिला काय करावं हे सुद्धा सुचत नसतं. मग त्याच वेळी आता शारदा म्हणते, काव्या अगं काय झालंय, तू अशी अचानक उठून आलीस, सर्वांना किती वाईट वाटलं पाहिलं ना. अगं मला माहिती आहे की तुझं लग्न असं अचानक झालं आणि तुझी पाठवणी सुद्धा तिकडूनच झाली. मी तुझी भराभर बॅग भरली आणि तुझे आवडते कपडे सुद्धा नाही काढून ठेवू शकले ग. सॉरी, हे बघ तुझे जे आवडते कपडे आहेत ना ते मी काढून ठेवते, मी बॅग भरते आता तुझी. तेव्हा काव्य लगेच शारदाचा हात पकडत तिला विचारते, आता तू मला घरातनं हाकलणार आहेस का? त्यावेळी आता शारदा विचारते, असं का बोलतेस तू? मी का हाकले न ग तुला? चांगलं तुम्हाला मानाने नेण्यासाठी पार्थ आणि जीवा आलेत, त्यांच्याबरोबर जा, इतकंच मी म्हणतीये, बाकी काही नाही. हे बघ बाळा, जे काही घडलंय ना त्याचा सर्वांनाच त्रास होतोय, सर्वजण भोगतायत जे काही आहे ते, पण तू एकटीच असा आक्रस्ताळेपणा करतीये. कारण बिचारी नंदिनी सर्वात जास्त ना त्रास तिला होत असेल, कारण ज्या माणसाबरोबर तिने संसाराची स्वप्न रंगवली तो सतत आपल्या बहिणीसमोर डोळ्यासमोर असणं तिला कसं वाटत असेल? तू सांग ना आता, कशी राहत असेल ती मन मारून? अगं तीच काय तर नंदिनी, पार्थ आणि जीवा सगळेच जण अगदी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत. हे बाळा, आता तू ही रोळीशिली सासरी, आता नंदिनीने केलंय ना ॲक्सेप्ट, मग तू सुद्धा कर, असं लगेचच आता काव्याला शारदा म्हणते. त्यावेळी आता मी नंदिनी नाहीये असं काव्या रागातच तिच्या आईला म्हणते, कारण मी काव्य आहे, मी तुला शेवटचं सांगते आई, मी त्या घरी परत जाणार नाही म्हणजे नाही. तेव्हा शारदाला मोठा धक्काच बसतो. काव्या अतिवेडेपणा करत असते हे तिला समजलेलं असतं, हट्टीपणा करत असते आणि एकाच मतावर ठाम असते की मी नाही जाणार त्या घरी. मग आता शारदा विचारते की कायम माहेरी राहणार आहेस का? आता इथून पुढे तेच तुझं घर आहे. तेव्हा काव्याला राग येतो आणि ती विचारते, आई माझं लग्न काय झालं, तू मला तर परकच केलं, असं तू तोडणार का आता मला तुमच्यापासून? तेव्हा आता शारदा म्हणते, नाही नाही ग बाळा, आत्तापर्यंत तुम्हाला प्रेम मिळवण्यासाठी फक्त एकच घर होतं, ते म्हणजे माहेर, परंतु आता तुमचं सासर सुद्धा आहे की तुम्हाला, आणि लाड करून घ्यायला 2-2 घरं मिळाली आहेत. त्याचवेळी काव्या म्हणते, आई तू काय बोलतीयस ना, याचा स्वतः जरा पुन्हा पुन्हा विचार कर. अगं काय म्हणालीस तू, लाड आणि प्रेम? अगं हे 2 शब्द ना कळेनासे झाले आम्हाला, कित्येक दिवस झाले, मला तर काही कळतच नाहीये. अगं
जेव्हापासून त्या घरात गेलोय ना आम्ही, तेव्हापासून आम्हाला फक्त आणि फक्त टोमणे मिळाले आहेत. मला आणि ताईला दोघींनाही. असं म्हणून वसू किती टोमणे मारते ना, हे सगळं काही आता काव्य शारदाला सांगते. त्याच वेळी आता शारदा तिला पुन्हा एकदा समजावू लागते, काव्या अगं जगामध्ये खूप प्रकारची माणसं असतात, सर्वांचा स्वभाव काही सारखा नसतो, पण आपण त्यांच्याकडे नेहमी ना दुर्लक्ष करायचं असतं. तेव्हा काव्या आता रागातच विचारते, म्हणजे जसं तुम्ही माझ्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष केलं तसं दुर्लक्ष करायचं का? आई आता मी तुला शेवटचं सांगते, मी त्या घरी जाणार नाही म्हणजे नाही, असं काव्या तिच्या मताशी ठामच असते. अगं माझा जीव अचानक असा घुसमटतो ग तिकडे आई. आता मला अजिबात त्या घरामध्ये परत जायचं नाहीये, त्या तिघांना जाऊ दे प्लीज, असं म्हणून काव्या रडत असते आणि खूप हात जोडून विनंती करते की आई प्लीज मला नको पाठवूस तिकडे आता. त्याचवेळी शारदा आता विचारते, अगं काय वेडेपणा आहे हा, आणि कारण तरी काय आहे न जाण्याचं सांग ना बाळा. अगं तुझ्या सासरच्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही काय कारण सांगायचं सांग ना. अगं कारण आहे आई, कारण आहे, माझी परीक्षा जवळ आली आहे, मला अभ्यास करायचा आहे. त्यांनी विचारलं तर त्यांना सांग, तुमच्या आत्याबाई शांतपणे आम्हाला तेथे अजिबात जगू देत नाही, आमचं जगणं तेथे त्यांनी अक्षरशः हैराण केलंय, माझा अभ्यास नाही होणार तिथे सांग, असं काव्य आता ओरडून ओरडून म्हणत असते. त्याचवेळी शारदा पण आवाज वाढवते आणि बस काव्य असं रागातच म्हणते, मी तुला पुन्हा एकदा शेवटचं सांगते, हे घर तुझंच आहे, तू इथे कधीही येऊ शकते, राहू शकते, पण इथे आता तुला कायमचं राहता येणार नाही. तेव्हा काव्याला आता जबरच धक्का बसतो, तिला काय बोलावं सुचत नाही. हे बघ आता सर्वजण खाली वाट पाहतायत, त्यामुळे आता तू जा तिकडे, त्यांच्याबरोबर जा घरी, आणि पुढच्या वेळी जेव्हा येशील ना तेव्हा तुमच्या सासूबाईंबरोबर ठरवून बोलून जरा समजुतीने घेऊन तू आणि नंदिनी एकदम छानपैकी इकडे काही दिवस राहायला या, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. मी आता बॅग भरते तुझी, असं म्हणून आता शारदा लगेचच बॅग भरू लागते. त्याचवेळी काव्याला मोठा धक्काच बसतो की आई खरंच बॅग भरायला लागली. मग आता शारदा जरा रागातच सर्व कपडे आता लगेचच काव्याची काढून ठेवते, आणि मग त्यानंतर दुसरी कपडे काढत असताना आता एक बॉक्सच असा जोराचा शारदाच्या हातातून खाली पडतो, ज्या बॉक्समध्ये आता जीवाने आत्तापर्यंत जी गिफ्ट्स दिलेली असतात ना ती सर्व गिफ्ट्स असतात. त्याचवेळी मात्र आता ते सर्व गिफ्ट्स असे त्या बॉक्समधून खाली पडतात. ते गिफ्ट सर्व पाहून आता शारदाला मोठा धक्काच बसतो. त्यामध्ये एक लॉकेटसुद्धा असतं हर्ट शेपचं, आणि काव्या व जीवाचा त्यामध्ये फोटो असतो. तेव्हा आता काव्याला सुद्धा ते समजतं की आईकडून हे लॉकेटसुद्धा आता खाली पडले, त्यामध्ये माझा आणि जीवाचा फोटो आहे. तेव्हा हे सगळं पाहून आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याकडे ती पाहतच राहते. त्यानंतर आता लगेचच शारदा हातात असणारे कपडे ही खाली टाकून देते आणि लगेच ते लॉकेट उचलते आणि हातात घेत त्या लॉकेटच्या फोटोंकडे पाहतच राहते. तो फोटो पाहून आता तिच्याही पायाखालची जमीन सरकलेली असते आणि ती काव्याकडे पाहतच राहते. मग आता शारदा लगेचच विचारते, याचा अर्थ तू जीवावर प्रेम करतेस? तेव्हा काव्या आता एकदम गप्प होऊन जाते, तिला काय बोलावं काय सांगावं हे सुचत नाही. मग त्यावेळी काव्या स्वतःसाठी स्टँड घेते आणि मग नंतर शारदाला सांगते, हो आई, माझं आणि जीवाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तेव्हा आता शारदाला खूप मोठा धक्काच बसतो, तिला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही. त्यानंतर शारदाला आता चक्करच येऊ लागते, पण आता ती कसंबसं स्वतःला सावरते. तर काव्याला आता काय बोलावं हे सुचत नसतं. त्यानंतर आता लगेचच शारदा विचारते, तू आणि जीवा अगोदरपासून एकमेकांना ओळखत होतात का? तेव्हा आता लगेचच काव्या रडते आणि म्हणते, हो आई, जेव्हा नंदिनी ताई आणि पार्थचं लग्न ठरलं ना तेव्हा अगोदरपासूनच जीवा आणि मी एकमेकांना खूप दिवस झाले ओळखत होतो, असं म्हणून ती खूप रडू लागते. तर काव्याच्या डोळ्यातील अश्रू तिला पाहवत नाही. त्याचवेळी आता काव्या सांगते, आमचं दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आई. शारदाला खूप मोठा धक्का बसतो, हा गुंता सोडवावाच कसा तिला कळत नाही. तेव्हा काव्याकडे तिला पाहवत सुद्धा नसतं, कारण काव्य असं का वागतीये याचा अर्थ तिला उमगलेला असतो, समजलेलं असतं की ज्या काव्याचं किती मन दुखलं आहे ते.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या तिच्या आईला खूप समजावू लागते की मला फक्त ना ही झालेली चूक सुधरवायची आहे, बाकी काहीच नको आहे, त्यामुळे हे लग्न मोडायला हवं आहे। तेव्हा शारदा आता हात जोडून रडतच म्हणते, मी हात जोडते पण असं अचानक तू सांगू नकोस बाळा, काय नको सांगूस असं आता नंदिनी तेथे विचारते। मग आता काव्या आणि त्याचबरोबर शारदाला मोठा धक्काच बसतो की ह्या नक्की कशा बद्दल बोलत होत्या। तेव्हा काव्या, अगं तू काय सांगितलं आहेस आईला, असं आता लगेच नंदिनी विचारते। तर आता इकडे पार्थ हा गाडी चालवत असतो, त्याच्या शेजारी जीवा बसलेला असतो, त्याचवेळी नंदिनी काव्या पाठीमागे बसलेल्या असतात। तेव्हा लगेचच काव्या म्हणते गाडी थांबवा। मग आता पार्थ लगेच अचानक गाडी थांबवतो आणि विचारतो काय झालं। मग आता त्याचवेळी गाडी थांबवा अगोदर मला तुमच्या तिघांशी बोलायचंय, तुम्ही खाली उतरा असं काव्या म्हणते। तेव्हा जीवाला पण मोठा धक्काच बसतो, हिला काय नक्की बोलायचं असेल। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।